रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा आज आम्ही पुण्याला आमचे माजी सरपंच सुभाष आबा बेंद्रे यांचं एक 8 दिवसापूर्वी फारच तब्येत डाऊन झाली होती. तर ते आयुष्यमध्ये होते. तर आज त्यांना सोडणार आहेत बिर्ला हॉस्पिटलमधून. सोडणार म्हणजे जनरल वॉर्डला घेणार आहे. तर आम्ही आता भेटायला चालू आहे बा. तर आमचे अनिल बेंद्रे आणि आमदार बेंद्रे आणि गायकडं आणि काका असे मी आता काकाच्या गाडीत आणण्याला त्यांना भेटायला चालू. धन्यवाद. हे बघा आता पेट्रोल टाकून आता निघालो बघा तसं वॉशिंग वगैरे केलं. हे मोशी बाजारतळ हे आम्ही आता पुण्याला जात असताना बघा इथं प्रथमच इथं शिवाजी महाराजांचा बघा पुतळा भव्य असा संभाजी महाराजांचा भव्य असा पुतळा बघा इथं येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी उभारलाय पहा. तर खरोखर म्हणजे आज आम्ही खास गाडी लावून इथं आज पाहण्यासाठी आलो आहे. हा जागतिक दर्जाचा पुतळ्याचं नियोजन आहे पहा. इथं खरोखर म्हणजे ते आज काम चालू आहे अजून. पण इथं बरीचशी लोक इथं संभाजी महाराजांचं हे स्मारक इथं पाहायला येतात बघा. तर पाठीमागे ते उद्घाटन सोहळा झाला होता. इथं म्हणजे चौकशी करतात. हे पहा आता आम्ही पुतळ्याचं दर्शन घेतलं पहा इथं. आणि आता चिंचवड दवाखान्यात आबांना भेटण्यासाठी निघालेलं आहे. पण मध्येच रोडवर बघा हे असं दृश्य पाहायला मिळालं. त्याकरता आम्ही इथं एक 10 मिनटं थांबलो पहा. खरोखरच म्हणजे असं बघण्याला एक असं दृश्य आहे पहा इथं मोशी. तर पहिला तिथं बघा शिबिर भरायचं शेतकरी तिथं मोठ्या ग्राउंडवर हे पुतळ्याचं काम चालू आहे पहा. खरोखर म्हणजे अगदी संभाजी महाराजांचं म्हणजे एक स्मारक इथं असं भव्य दिव्य झालेलं आहे. तर हे आमचे आमदार आणि अर्जुन भाऊ काका हे सर्व इथं आता आले पहा इथं बघण्यासाठी. चला आता बघा पुतळा खरोखर म्हणजे ते वाघावर पाय दिले ते जवळजवळ 95-100 फुटावर आहे. तिथून पुढं पुतळा आहे म्हणजे ते 200 फुटाच्या वरती बघा हे पुतळ्याचं काम. भाऊ कसं काय पुतळा हा पुतळ्याला काय भाऊ एकच नंबर नाही का? हा 1 नंबर. बघितला किती मोठा पुतळा आहे का? महाराष्ट्र असं पहिलाच पुतळा आहे हा. पहिलाच पुतळा आहे महाराष्ट्रात संभाजी महाराजांचा. एवढं मोठं गडी त्याला अंड्याने मारलं. बेंद्रे हे पाय बरेच पर्यटनवाले सुद्धा इथं फोटो काढायसाठी येतात बघा. हे आपली टीम कुठली आपली टीम कोणची आपली आमची का? हो क्लासेस आहेत आमचे. क्लासेस देवदत्त फोटोग्राफी क्लासेस म्हणून चिंचवड मध्ये येतं. हो आम्ही आळंदीला गेलतो आज फोटोशूट साठी. हो आणि आता मग इथं आले. हा सकाळी गेलतो आम्ही. हो हा चला फोटोग्राफीवाले आता मी बघा टाटा आपलं बिर्ला हॉस्पिटल इथं आलो आहे पहा आता. आणि काका गेला तिथं गाडी लावायला. तर आता आतमध्ये आता दवाखाना बराच मोठा आहे. तर ते चौकशी करायला पाहिजे पुढं आहेत काय चौथ्या मजल्यावर आपण भेटण्यासाठी
पण काय ते आपली बाकीची मंडळी सोडायला पाहिजे, नाही सोडली त्यांनी. तेव्हा चौथा मजला आला पाहिजे ते पुढं जनरल वॉर्ड इकडे घालायचे. तेव्हा इथे जनरल वॉर्ड. हे बा हे आमचे आंबळ्याचे माझे सरपंच आबा बघा, म्हणजे 8 दिवसापासून आजारी, तर खरोखर बघा म्हणजे त्यांचा असं अचानक दुखायला लागला बघा. हे आज बिर्ला हॉस्पिटल पुणे इथं ॲडमिट आहेत. ते 10 वाजता त्यांना आम्ही भेटण्यासाठी आलो बा. तर खरोखर म्हणजे त्यांची तब्येत म्हणजे तसं बाकीचं ठीक आहे, पण जरा काळजी काढते, त्यामुळं जरा काळजी पण नाही करत म्हणते मी, पण आहे जरा थोडा त्रास झाला त्यांना 8-10 दिवस, तर ॲडमिट होते. आता ठीक झाले. नाही काळजी नाही करते, मला माहिती आहे तुम्हाला काळजी नाही, तुम्ही काही नाही अजिबात, म्हणजे तुम्ही एकदम म्हणजे ते आजारच. हां, आणि त्या गाडीला सांगितलं, त्या गाडीला पण आता बटन किक बसून घ्या, ते किक मारायचं नका ठेवू. आपलं बोलणं झालं फक्त बॅटरी खराब झाली, ती बॅटरी बदलून घ्यायची. हे पहा इथं स्टॅच्यू बघा महात्मा गांधीचं, अगदी क्लिअर असं आहे पहा इथं दवाखान्यामध्ये बिर्ला हॉस्पिटल. येता येता बघा आम्ही आता आळंदीत आलो बा, आणि आता आळंदीचं माऊलीचं दर्शन घेऊन जाणार आहे. आज सगळं व्यवस्थित प्रवास झाला. चला आता आळंदीहून चालत म्हणलं दर्शन घेऊन जावं बा. तर हे आमचे अर्जुन भाऊ, आज उद्या एकादशी आहे, त्यानिमित्त आता आम्ही आलो आहे बा आता इथं दर्शन घेण्यासाठी. चला चला पुढं चला तुम्ही. कीर्तन चाललंय बा इथं सुंदर असं. हे बा आता आम्ही माऊलीचं दर्शन घेऊन आता निघालो बा. आता टाईम काय झाला बरं आता काका? 5 वाजले असतील ना? 5 वाजले असतील. किती वाजले आमचे हे महाराज आमदार साहेब? हां 5 वाजले. चला मग आता बरोबर हां ना, त्यांना घ्यायला पाहिजे आपल्याबरोबर. दर्शन झालं असतं. आता सगळं अगदी सुंदर दर्शन झालं बघा. आज सगळी कामं ओके झाली आणि आता घरी निघालो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.